काल दसरा झाला, भरपूर लोकांनी स्टेटस टाकले. रावणाने सीतेला स्पर्श सुद्धा केला नाही तरी तुम्ही त्याला प्रत्येक वर्षी जाळतात. आणि जे बलात्कार करतात त्यांचं काय? जे बलात्कार करतात त्यांचा भर रस्त्यात ठेवून चौरंग केला पाहिजे. हा नवीन नियम आपल्या अखंड भारतात लागू केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रावण हा चांगला होता, तो महादेवाचा भक्त होता असे बोलणाऱ्यांनो नीट ऐका. भस्मासूर कोण होता? महादेवाचा भक्त नव्हता. हिरण्यकश्यप कोण होता? महादेवाचा भक्त नव्हता. अरे ज्या रावणाला मारला स्वतः प्रभू श्रीराम अवतार घेता, तो माणूस कस काय नीट असू शकतो? त्याची बुद्धी क्षमता कस काय नीट असू शकते? बुद्ध्या भ्रष्ट झाल्या होत्या त्याच्या. आणि आपल्या सनातन धर्माचा नाश करणारे हे आपल्याला कोण मारला? पाकिस्तान किंवा तुर्किस्तान किंवा बाहेरचे अरब नेशन येणार नाहीयेत. आपणच आपल्या बुद्धीने, आपल्या विचारांनी आपल्या सनातन धर्माचा नाश करतोय. जेव्हा प्रभू श्री हनुमान जेव्हा लंकेत गेले तेव्हा रावणाने कित्येक तरी माणसांच्या पत्न्या तिथं अपहरण करून ठेवल्या होत्या. आणि रावण जेव्हा सीतामातेचं वर्णन करतो हे वाल्मिकी रामायणमध्ये स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे. आणि जर तुम्ही ते वर्णन ऐकलं की रावणाने आपल्या सीतेमातेबद्दल काय वर्णन केलं होतं, हे जर ऐकलं तर तुमच्या तळपायाची आग तुमच्या मस्तकात जाईल. आणि आज जे हे सोशल मीडिया भिकारचोट अवलाद आहेत ना, ज्या बोलतात की रावण जय श्री रावण जय श्री रावण, लाज वाटली पाहिजे, लाज. सुरुवातीला माणूस किती चांगला असला पण त्या डोक्यात जर घाण विचार आले, त्याच्या डोक्यात जर अधर्म आला तर त्याचा नाश करण्यासाठी, धर्मासाठी, धर्म संस्थापने हेतू संभवामी युगे युगे, त्यासाठी ईश्वर अवतार घेतो. स्वतः ईश्वरचा अंश अवतार घेतो अधर्म मिटवण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. आणि जरी तुम्हाला वाटत असेल तर एक काम करा, युट्यूबला जावा, इव्हिल रावण एक्सपोज्ड हे सर्च करा. विथ प्रूफ तुम्हाला सर्व काही गोष्टी कळतील. त्याच्यानंतर त्या रावणाची स्तुती करा. आणि हा प्रभू श्रीराम अवतार घेतायत एका दुष्टाचा संहार करण्यासाठी. तो किती पापी असेल ना,